लाल दिव्याची सरकारी गाडी, तोतया जीएसटी अधिकारी, जीएसटीच्या नावाखाली लूट, खाकी वर्दीतल्या दोघांसह चौघांना बेड्या। लाल दिव्याच्या गाडीतून ते यायचे, जीएसटी अधिकारी असल्याचं सांगून ट्रक थांबवायचे आणि मग सुरू व्हायचा लुटीचा धंदा। तोतया जीएसटी अधिकारी बनून लुटणारे हेच ते खाकीतले लुटारू। व्यापाऱ्यांना लुटणारे कोणी दुसरे तिसरे नव्हे तर चक्क पोलीसच निघाले। धुळे जिल्हा पोलीसमध्ये कार्यरत असलेले बिपिन पाटील आणि इम्रान शेख खाकी वर्दीतल्या या लुटारूंनी टोळी बनवत कोट्यावधींची लूट केली आहे। या दोघांसह चौघांना बेड्या ठोकण्यात आल्या। जीएसटी घोटाळ्यामध्ये आपण आजपर्यंत 4 आरोपींना अटक केलेली आहे। त्याच्यामध्ये एक एएसआय आहे बिपिन पाटील, एक पोलीस चालक आहेत इम्रान शेख, एक स्वाती पाटील नावाच्या एक महिला आहेत ज्या पूर्वी रिजनल हेड होत्या एचडीएफसी, आणि एक विनय सुरेश बागुल उर्फ बबल्या, अशा 4 लोकांना आपण अटक केली आहे। एक खाकीतले लुटारू पोलीस स्टेशनचीच लाल दिव्याची गाडी वापरून लूट करत होते। महामार्गावर तोतया जीएसटी अधिकारी बनत ट्रक थांबवले जायचे। महामार्गावर कुठेही सीसीटीव्ही नाही याची काळजी घेत हा लुटीचा धंदा केला जायचा। जीएसटी थकीत असल्याचा कांगावा करत तोडपाणी केली जात होती। ही रक्कम ऑनलाईन वसूल केली जात होती। आतापर्यंत 1.5 कोटींची लूट समोर आली आहे। 1,46,00,000 आलेला आहे। त्याच्यामध्ये आपण 4 अकाउंट्स आहेत ती सीज केलेली आहेत। त्याच्यामध्ये एका बाहेरच्या स्टेटचे देखील काही आरोपी याच्यामध्ये आहेत। तोतया जीएसटी अधिकारी बनत केली जाणारी वसुली हे हिमनगाचं टोक आहे। इतर राज्यांमध्येही हे रॅकेट सक्रिय असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। पोलिसांनी चौघांच्या मुसक्या आवळल्यात, मात्र या टोळीचा म्होरक्या कोण आहे याचा शोध सुरू आहे। तेव्हा या लुटमारीतले बडे मासेही अडकण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते। प्रशांत परदेशी, झी 24 तास, धुळे।